इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनो, तुमच्या बदललेल्या यावर्षीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आता आपण विज्ञानाचा दुसरा धडा प्रकरण दुसरं अभ्यासणार आहोत. तेव्हा पहिल्या प्रकरणामध्ये आपण जो अभ्यास केला होता अनुकूलनाचा, त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. आपला हा जो दुसरा धडा आहे त्याचं शीर्षक आहे वनस्पती रचना आणि कार्ये. वनस्पती रचना आणि कार्य. तर वनस्पतीची रचना कशी असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण खरं म्हणजे 6वी 7वीपासून हे शिकत आलेलो आहे. आपण काही गोष्टी अगदी ठळकपणे लक्षात ठेवू आणि त्याच्यावरच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरचाच अभ्यासावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे की बरोबर नेमकी प्रश्नांची उत्तरं देता येणार आहे. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जमिनीच्या खाली वनस्पतीचे काही घटक असतात आणि जमिनीच्या वर वनस्पतीचे काही घटक असतात. हे घटक पहिल्यांदा पक्के डोक्यात ठेवा, म्हणजे यातलं एखादं काही आपण विसरणार नाही. वनस्पतीचे घटक कोणते असा जर प्रश्न आला तर पहिल्यांदा इथे असतं ते मूळ. मूळ जमिनीच्या खाली जे असतं त्याला म्हणतात मूळ. त्यानंतर जमिनीच्या वर जे असतात त्याला म्हणतात खोड. मूळ, खोड. त्यानंतर या ज्या फांद्या असतात या फांद्यासुद्धा काय असतात? खोडच असतात. त्यामुळे या फांद्या म्हणजे सुद्धा खोडच. म्हणजे कुठल्या भागापर्यंत आलो आपण? खोड. आता त्याच्यानंतर काय असतात वनस्पतीला तुम्हाला माहिती आहेत? पानं. वनस्पतीचे हे भाग लक्षात ठेवताना काय आहे हे? पानं. मूळ, खोड, पाने. हे लक्षात ठेवायचं. त्याच व्यतिरिक्त आणखी काय असतात त्याच्यावरती? फुले. लक्षात घ्या हां. हे सगळं सांगताना ना तुम्हाला मूळ, खोड, पाने, त्याच्यानंतर फुले म्हणजे फूल. फूल तुम्हाला दिसतं हे इथे फूल आहे. मूळ, खोड, पान, फूल. आणि आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे या सगळ्यावरती काय येतं नंतर? फळ. इथे आपण नाव देऊ फळ. असं सगळ्या अनुक्रमाने लक्षात ठेवा. मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे सगळं अनुक्रमाने लक्षात ठेवा. पुन्हा तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा. वनस्पतीचे घटक कोणते? मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे लक्षात ठेवा. आता ही आकृती अशी फक्त तुम्हाला काढण्याकरता दिलेली आहे. आपण यातल्या प्रत्येक घटकाचा वेगळा अभ्यास करणार आहे, पण हे घटक तुमच्या लक्षात राहावे म्हणून आपण ही आकृती काढली आहे. आपण आता प्रत्येक घटकाचा अभ्यास करणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला असं सांगणार आहे की समजा एक हरभरा तुम्ही जमिनीमध्ये ठेवला. मी हरभऱ्याला असं का काढलं सांगू का? ह्याला म्हणतात द्विदल. म्हणजे हरभरा चांगला भिजलेला असेल तर त्याचे 2 भाग होतात. ज्याचे 2 भाग होतात त्याला म्हणतात द्विदल. तर हे हरभऱ्याचा मुद्दाम मी अशी मध्ये रेष काढली, त्याला म्हणतात द्विदल. आता याला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर काय होतं की इथून एक भाग असा वर येतो. आपण हा हिरवा काढू. एक भाग वर येतो आणि एक भाग खाली जातो. हा जो हरभरा आपण पाण्यामध्ये ठेवला, जमिनीमध्ये ठेवला आणि त्याला पाणी घातलं तर त्याला इथे याला म्हणतात अंकुर. लक्षात ठेवा, याला म्हणतात अंकुर. त्याला अंकुर फुटतो आणि याला म्हणतात आदिमूळ. आदिमूळ लक्षात ठेवा. आदिमूळ कशाला म्हणतात? हे जे पहिलं मूळ जे बाहेर पडतं त्याला म्हणतात आदिमूळ आणि वरती जे असतं वरती जो होतं जमिनीच्या वरती त्याला म्हणतात अंकुर.
तेव्हा हे मुख्य लक्षात आलं तुमच्या की पुढे मग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करता येईल. आता आपण अभ्यास करणार आहे, सगळे घटकांचा अभ्यास झाला. आता आपण अभ्यास करणार आहे मूळ. मी ही अशी रेष का काढतोय? ही रेष म्हणजे आहे जमीन. आणि आपण जमिनीच्या खालून सुरुवात करतोय, म्हणजे मुळापासून सुरुवात करतोय. मुळापासून म्हणजे काय? हे असं मूळ असतं, त्याला असे उपमूळ असतात. असं मूळ असतं. आता याला एक अशी इथे टोपी असते का? अतिशय नाजूक असतं ते जमिनीत जाता 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 ते जमीन मोकळी करत करत खड्डा करत करत आत जातं. त्या मुळाला इथे एक टोपी असते. आता हे मुळाचे जे भाग आहेत सगळे, या सगळ्या भागांचं आपण अभ्यास करणार. हे आहे सोट मूळ. लक्षात घ्या, मी जे सांगतोय आत्ता तुम्हाला त्याचं नाव आहे सोट मूळ. या सोटमुळाचं हे जे आहे, हा सगळा भाग जो आहे, हा इथून इथपर्यंत हा सगळा आहे जो, याला म्हणतात प्राथमिक मूळ. प्राथमिक मूळ झालं. हे जे बाजूला दिसतात सगळे असे, याला म्हणतात उपमूळ. हे जे बाजूला सगळे त्याच्या प्राथमिक मूळाच्या भोवती जे असतात त्याला म्हणतात उपमूळ. आता हे जे आहेत ह्याच्यावरती असे केस असतात, असे छोटे छोटे केस, हे तंतू असतात. या तंतूमुळे तुम्ही केशाकर्षणाचा अभ्यास केला असेल. या तंतूमुळे जमिनीतलं पाणी त्यांना शोषून घेता येतं. असे जिथे जिथे तंतू असतात हे तंतू पाणी शोषून घेतात. लक्षात घ्या, एखादा ब्लॉटिंग पेपर असतो, एखादं कापड असतं, कापडाचं म्हणजे कॉटनचं, तुम्ही जमिनीवर ठेवलं, त्याचे तंतू असतात, ते पाणी शोषून घेतात. त्याला केशाकर्षण असं म्हणतात. तेव्हा हे मुळावरचे जे असे छोटे 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 असे केस असतात, त्याला तंतू असतात. त्या तंतूला मूलरोम असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं असेल ना, तर आपण रोमांच आलं अंगावर म्हणतो ना, अंगावरचे केस कसे उभे राहिले, रोमांच आलं, मूलरोम असं म्हणतात. हे याच्यावरती केस असतात सगळे असे, आणि याला मूळ टोपी. पटापट लक्षात घ्या. सोटमूळ. सोटमुळाचं आपण वर्णन केलं. जमिनीच्या खाली प्राथमिक मूळ असतं, एक मुख्य मूळ असतं, त्याच्यानंतर एक उपमूळं असतात. त्याला भरपूर भरपूर उपमूळं असतात. आपण 2-3च काढली आहेत. अशी भरपूर उपमूळं असतात. त्या उपमूळांच्या वरती तंतू असतात, त्याला मूलरोम असं म्हणतात. आणि त्याच्या टोकाशी एक टोपी असते, त्याला मूळ टोपी असं म्हणतात. मुळाची रचना, एवढं तुम्ही आकृती काढली की मुळाची रचना तुम्हाला समजली असं आपण गृहीत धरू. मुळाचं कार्य काय? त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे मुळाची आकृती काढा आणि मुळाचं कार्य काय? मुळाचं कार्य काय? तर या जमिनीतनं पाणी, क्षार आणि अन्नद्रव्य, पाणी, क्षार आणि अन्नद्रव्य शोषून घेणे, खेचून घेणं आणि ते पुढे झाडाला पुरवणे, हे मुळाचं काम आहे. लक्षात घ्या, जमिनीतनं पाणी, क्षार आणि अन्नद्रव्य शोषून घ्यायची आणि पुढे झाडाला पुरवायची, हे मुळाचं काम आहे. हे लक्षात घ्या. हे सोटमूळ झालं. काही वनस्पतींमध्ये हे सगळं एवढं काही नसतं. सरळ तंतुमय मुळं असतात अशी, त्याला म्हणतात तंतुमय मुळे. सोटमूळ नसतं, तंतुमय मुळं असतात. मग त्याला उपमुळं असतात, त्याला तंतू असतात, पुढे त्याला उपमुळांना पण तंतू असतात. असं तंतुमय मुळं असतात. हे सोटमूळ नसतं. मुळाचं आणखी एक कार्य काय असतं तर वनस्पतीला जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवणे, हे एक मुळाचं आणखी महत्त्वाचं काम असतं. तेव्हा मूळ म्हणजे काय, मुळाचं कार्य काय, हे मुळाची रचना तुम्हाला समजली. आता आपण बघणार आहे खोड. हे काय आहे? जमीन. आपण या मुळाचा अभ्यास केला, आता आपण खोडाचा अभ्यास करणार आहे. खोड. या खोडामध्ये ना नेहमी पेरं असतात. आणि
ज्या खोडामधनं पुढे आणखी काही वाढ होते याला म्हणतात मुकुल. या खोडाला जिथून पान निर्माण होतं इथे पण असतं मुकुल. पान आहे खोडाचं, असं पान निर्माण झालं याला म्हणतात मुकुल. कुठून निर्माण झालं? हे मुकुलातून निर्माण झालं, खोडामधनं. हे जे आहे ना हे पेर, याला म्हणतात पेर. संपलं. याच्यापेक्षा जास्त काही नसतं खोडामध्ये, हे एवढंच असतं. या मुकुलमधनं पानं येतात. काय काय आलं खोडामध्ये? जमिनीच्या वरती पेर, मुकुल, इथे पण मुकुल, म्हणजे याच्यातनं परत पुढे पानं येणार आहेत, इथून आणखी फांद्या फुटणार आहेत. या फांद्या फुटल्या की त्याच्यातनं परत तिथे मुकुल असतं, तिथे परत पानं फुटणार आहेत. समजलं? या मुकुलातून पानं फुटतात आणि याला म्हणतात कांडे. हा जो सगळा भाग आहे याला म्हणतात कांडे. ही खोडाची रचना. आता खोडाचं कार्य काय? खोडाचं कार्य काय? खोडाचं कार्य समजावून घ्या. मगाशी आपण काय पाहिलं होतं? मुळाचं कार्य काय? खोडाचं कार्य असं आहे की मूळ जे वरती देतं, काय काय देतं? पाणी, क्षार आणि अन्नद्रव्य. हे संपूर्ण झाडाला पुरवणं. पाणी, क्षार आणि अन्नद्रव्य हे संपूर्ण झाडाला, म्हणजे सगळ्या फांद्यांना, पानांना, फळांना, खोडावर येणाऱ्या सगळ्या गोष्टींना हे पाणी, क्षार, अन्नद्रव्य पुरवण्याकरता या खोडाच्या मधनं, जशा माणसाच्या शरीरामध्ये व्हेन्स असतात, नसा असतात, तशा या खोडाच्या मधनं ह्या सगळ्या व्हेन्स असतात आणि हे पाणी, क्षार, अन्नद्रव्य झाडाला पुरवतात. ही झाली खोडाची माहिती. आता याच्यानंतर आपण काय बघितलं होतं मगाशी? मूळ, खोड, ह्या दोन गोष्टी झाल्या. आता आपण घटक पाहिले ते वनस्पतीचे. त्याचं पुढचं घटक जे पाहिलं होतं तो म्हणजे पान. पान मी हिरवं काढू का? हिरवं काढतो. पान मी हिरवं काढलं आणि मला वाटतं तुम्हाला हिरवं दिसत असेल. हे हिरवं जे पान आहे, या पानामध्ये पानाचे घटक काय काय, म्हणजे पानामध्ये काय काय असतं ते आपण समजून घेऊ. हे जे टोक असतं ना याला म्हणतात पर्णाग्र. हे मी आता काय ह्याच्याने लिहितो पेननी, का माहिती आहे का? की तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. पर्णाग्र, पर्ण, अग्र, अग्र म्हणजे पुढचा भाग, पर्णाग्र. हे लक्षात ठेवा. कुठे असतं? हे इथे. हे पर्णाग्र आहे. तेव्हा पर्णाग्र हा पर्णाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हा जो काठ असतो सगळा, हा जो काठ आहे सगळा, याला काय म्हणतात? पर्णधारा. पर्णधारा. धारा म्हणजे काय? हा सगळा काठ, हा पानाचा जो काठ असतो याला सगळ्याला म्हणतात पर्णधारा. ही मध्ये जी असते याला म्हणतात पर्णशीर. शीर. ही जी आहे याला म्हणतात पर्णशीर. पर्णधारा, हे पर्णाग्र. शीर म्हणजे काय? नस. शीर म्हणजे नस, मुख्य नस. या मुख्य नस, माणसाला कसा एक कणा असतो, त्या कण्यातनं सगळीकडे नसा अशा पसरलेल्या असतात. तशी ही पानाला एक मुख्य शीर असते, त्याला म्हणतात पर्णशीर किंवा मध्यशीर. मध्यशीर. आता या पानामध्ये अशा शिरा असतात. तुम्ही पानं पाहिली असतील, तुम्हाला सगळी पानं माहिती आहेत कशी असतात ती. तर याला नुसतं शीर म्हणतात. म्हणजे मध्यशीर ही मध्यभागी असते आणि ह्या ज्या छोट्या छोट्या असतात याला नुसती शीर, शीर असं म्हणतात. हा जो आहे तुम्हाला माहिती आहे, याला म्हणतात देठ. हा इथे जो आहे हा देठ आहे, हा तुम्हाला माहिती आहे. आणि जिथून आणखी बाकीची पानं फुटतात, ही बाकीची पानं त्याला पर्णतल असं म्हणतात.
आलं का लक्षात? हे पानाच्या बाबतीत पर्णाग्र म्हणजे सगळ्यात टोकाचा भाग, पर्णधारा म्हणजे सगळी काठाचा भाग, पर्णशीर म्हणजे मध्यभागी किंवा मध्यशीर ही मध्यभागी जी असते ती, आणि ज्याला छोट्या छोट्या असतात त्या अशा त्याला शिरा असं म्हणतात, शीर. तर असे हे पानांमधले वेगवेगळे भाग आहेत. आता या पानांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातले उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की असं पान असतं एक, याला म्हणतात दंतेरी पान. दंतेरी पान. किंवा हेच जर हे जे दंत आहेत, हे दंत जर आणखी मोठे असतील तर त्याला खंडित पान असं म्हणतात. समजतंय? म्हणजे पानांचे हे सगळे घटक आपण पाहिले. आपण मूळ पाहिलं, आपण खोड पाहिलं, आपण पान पाहतोय आता. आणि पानाचे सगळे वेगवेगळे घटक आपण पाहिले, पानामध्ये काय काय असतं. आता हे आपण थोडा वेळ पुसूयात आणि आपण थोडासा पुढचा भाग असा बघूया की हे झाले आपण दंतेरी पान, खंडित पान वगैरे हा सगळा अभ्यास झाला आपला. आता याच्यानंतर आपण बघूया की एक पिंपळ पान असतं, तुम्ही पाहिलं असेल. याला अशी मध्ये मध्यशिर असते आणि त्याला अशा तर शिरा असतातच, अशा तर शिरा असतातच, पण त्याला अशाही शिरा असतात. अशाही शिरा असतात याला. याला आपण पिंपळ पान म्हणू. पिंपळ पान. तर अशा जिथे शिरा उभ्या आणि आडव्या असतात, उभ्या आणि आडव्या अशा दोन्ही प्रकारच्या शिरा असतात, त्याला जाळीदार शिरान्यास. जाळीदार शिरान्यास असं म्हणतात इथे. आणि उदाहरणार्थ मक्याचं पान आहे. मक्याचं पान जे असतं ना, त्याला फक्त अशा उभ्या शिरा असतात. मक्याच्या पानाला फक्त अशा उभ्या शिरा असतात, म्हणून यांना समांतर शिरान्यास. समांतर शिरान्यास असं म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आता की पानांचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले. म्हणजे खंडित पान, दंतेरी पान वगैरे वगैरे. हे पिंपळ पानाचं आपण असं पाहिलं की जाळीदार असतं, जाळीदार शिरान्यास असतो त्याचा. म्हणजे उभ्या पण असतात आणि आडव्या पण असतात शिरा. आणि काही पानांमध्ये असतात त्या फक्त उभ्या शिरा असतात, त्याला समांतर शिरान्यास असं म्हणतात. आता आपण काय बघणार आहोत की या पानाचं कार्य काय आहे. या पानाचं प्रमुख कार्य काय आहे. पानाचं प्रमुख कार्य आहे ते म्हणजे अगदी पहिलं महत्त्वाचं कार्य म्हणजे अन्न तयार करणे. पानाचे कार्य अन्न तयार करणे. वनस्पतीकरता स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हा शब्द पाठ करा. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण. हे पानाचं प्रमुख कार्य आहे. आणि दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे श्वासोच्छ्वास. हे दुसरं कार्य आहे. श्वासोच्छ्वास हे दुसरं कार्य. म्हणजे पानांचं कार्य काय तर अन्न तयार करणं आणि वनस्पतीचा श्वासोच्छ्वास. 24 तास वनस्पती पानाच्याद्वारे श्वासोच्छ्वास करत असतात. तर हा झाला आपला पानांचा अभ्यास. आपण पाहिलं
मूळ, खोड, पाने. आता आपण कशाचा अभ्यास करणार आहे? तो अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आहे. याच्याबद्दलची आकृती हमखास परीक्षेमध्ये विचारतात आणि याचा अगदी नीट अभ्यास करा, कारण ह्या आकृतीवरती तुम्हाला मार्क मिळणार असतात. आपण पाहणार आहोत ते फूल. वनस्पतीतला अत्यंत महत्त्वाचा भाग. हे जे फूल आहे ना, या फुलातनंच पुढे फळ तयार होतं, हे लक्षात घ्या. फूल आहे, त्या फुलातनंच पुढे फळ तयार होतं. याची आकृती काढताना अगदी सोपी आकृती काढा, याच्यामध्ये फार काही वेळ घालवू नका. हे असं एक पान काढा, हे असं एक पान काढा, म्हणजे पाकळी. अशा 3 पाकळ्या काढा. या 3 पाकळ्या म्हणजे जास्वंदीचं फूल असं म्हणायचं आपण. लोकांना वाटो न वाटो, हे आपण याला म्हणायचं जास्वंदीचं फूल. समजलं का? आता या जास्वंदीच्या फुलाला खाली जे असतात ना, इथे इथे याला कॅलिक्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा कळी. कळीला प्रोटेक्शन देणारं किंवा सुरुवातीला सांभाळणारं असं हे प्रोटेक्शन देणारं हे असं खाली, त्याला म्हणतात निदलपुंज. हे जे आहेत याला म्हणतात निदलपुंज. हे काढतानाच लक्षात ठेवा. या निदलपुंजाच्या मध्ये जे असतं इथे इथे याला म्हणतात अंडाशय. हे इथे जे असतं याला म्हणतात अंडाशय. आपण काळ्या पेनने लिहू. पहिल्यांदा आपण मुद्दाम मी खालून का सुरुवात करतोय की तुम्हाला सगळे भाग लक्षात राहावेत. हे अंडाशय असतं. कुठे असतं अंडाशय? इथे. निदलपुंज कुठे असतं? इथे. कॅलिक्स म्हणजे कळी अशी सांभाळण्याकरता जे असतं ते निदलपुंज झालं. त्याच्यानंतर वरती जे असते ती पाकळी. पाकळी ही जी आहे ही पाकळी आपण मुद्दाम अशी काळी काढलेली आहे, ती लाल काढता येते तुम्हाला, पण आता तुम्ही काय रंगीत वापरायची गरज नाही आहे. तर त्याला दलपुंज असं म्हणतात. दलपुंज म्हणजेच पाकळी. हे दलपुंज आहे. हा जास्वंदीच्या फुलाचा आपण उभा छेद घेतलेला आहे, लक्षात घ्या. त्या उभ्या छेदामध्ये आपल्याला हे सगळं दिसतं आणि आपण हळूहळू आकृती काढत चाललेलो आहोत. आता इथून पुढे वरपर्यंत अशी आकृती काढायची आहे. ही जी रेष आहे ना, ही अशी वाढवायची आहे, ही लक्षात घ्या. म्हणजे आपलं फुलाचं काम अजून संपलेलं नाही. आणि या इथे याला म्हणतात कुक्षी. त्याला म्हणतात कुक्षी. आणि या कुक्षीच्या मध्ये जे असतात त्याला म्हणतात कुक्षीवृंत. खरं म्हणजे कुक्षी म्हणजे कुस कुशीमध्ये घेतात तसं हे कुक्षीवृंताला कुक्षीनी कुशीत घेतलेलं आहे असं लक्षात ठेवा. तेव्हा कुक्षीवृंत आणि कुक्षी ही जे ह्या पूर्णला कुक्षी म्हणतात आणि त्याच्यामध्ये जे असतात त्याला कुक्षीवृंत असं म्हणतात. समजलं? आता ह्याच्याच बरोबर खाली इथे हे जे असतात इथे परागकोश. परागकोश असतात आणि या परागकोशाच्या मध्ये परागकण असतात. त्यामुळे आत्ता आपल्याला फक्त परागकोश दाखवायचे आहेत. त्याला असे समजा गोल गोल काढले तर हे परागकोश. या परागकोशाच्या मध्ये परागकण असतात, एवढं लक्षात घ्या. आता आपली आकृती जवळजवळ काढून पूर्ण झाली. ह्याच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या. निदलपुंज महत्त्वाचं आहे, हे खाली आहे. दलपुंज म्हणजे पाकळी, ही तुम्हाला माहिती आहे, ती तुम्ही पाहिली. हे जे आहे याला पुकेसर असं पण म्हणतात. त्याच्यामध्ये परागकोश आणि परागकण असतात, यालाच पुकेसर असं म्हणतात. आता हे मी तुम्हाला मुद्दाम नंतर का सांगितलेलं आहे? परागकोश आणि परागकण या संपूर्णला पुकेसर असं म्हणतात. आणि हे जे अंडाशय असतात आणि त्याच्यामध्ये बीजे असतात त्याला बीजांड असंही म्हणतात. याला सगळ्याला स्त्रीकेसर म्हणतात.
अंडाशय आणि त्याच्यामध्ये बीजं असतात, त्याला स्त्री केसर असं म्हणतात. लक्षात घ्या, ह्या पुकेसरमध्ये परागकोश आणि परागकण असतात. स्त्री केसरमध्ये अंडाशय आणि बीजं असतात. आणि काय होतं की हे जेव्हा परागकोश परिपक्व होतात, पिकतात, तेव्हा ते फुटतात. आणि ते फुटले की हे परागकण, त्याच्यामधले परागकोशातले परागकण हे इथे बीजांडावर येतात, अंडाशयावर पडतात. तिथे बीजांड असतात आणि त्यांचं फलन होतं. लक्षात घ्या हां, परागकण कुठे पडतात? बीजांडावर किंवा अंडाशय. परागकण आणि मग इथे काय होतं? बीजाचं फलन होतं आणि बीजाचं फलन झालं की फळ तयार होतं. समजतंय का क्रिया कशी झाली? हे फूल आहे, या फुलाच्या आता हे सगळं तुम्हाला आता सगळं सांगितलं समजावून. तर परागकण जेव्हा त्यांचं फलन होतं आणि फळ तयार होतं, याला म्हणतात परागीभवन. परागीभवन. फुलाबद्दल एवढी माहिती दिली तरी चालेल, यापेक्षा जास्त माहिती देण्याची आवश्यकता नाही आहे. एवढी माहिती दिली की तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. तेव्हा फुलाचा अभ्यास हा अशा पद्धतीने करायचा असतो. आणि मग ह्याच्यानंतर आपण पुढचा जो भाग पाहिला तो म्हणजे फळ. आता तुम्हाला सगळं एका सरळ रांगेत सांगा बरं, आपण खालपासून वरपर्यंत अभ्यास करतोय. हां, मूळ, खोड, पान, फूल आणि आता आहे फळ. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक फळ वेगळं असतं. आंबा वेगळा, चिक्कू वेगळा, पपई वेगळी, आणखी तुम्हाला कुठली फळं माहिती आहेत? फणस वेगळं. अशी सगळी फळं वेगवेगळी असतात. या फळामध्ये काय असतं? बी असते आणि गरे असतात आणि त्याला साल असतं, बाहेरचं कवच असतं, कवच. हे 3 प्रमुख गोष्टी. पण हे फळ कशातनं तयार होतं हे आपण मागच्या भागात पाहिलं. कशातनं तयार होतं? तर परागीभवनातून फळ तयार होते. परागीभवनातून फळ तयार होते. आणि प्रत्येक फळाची रचना वेगळी असते, प्रत्येक फळाची चव वेगळी असते, प्रत्येक फळाचा रंग वेगळा असतो. प्रत्येक फळ त्याचे स्वतःचे गुणधर्म घेऊन येतो. काही फळं तुरट असतात, काही फळं गोड असतात, काही फळं आंबट असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडत असतात? तर कुठल्या प्रकारचे परागकण, म्हणजे परागकोशातले कुठल्या प्रकारचे परागकण त्या अंडाशयामध्ये पोचले आणि बीजांड फलन झाले, त्याच्यावरती ते फुलांचं अवलंबून असतं. त्या प्रकारच्या झाडावरती अवलंबून असतं. म्हणजे डाळिंबाच्या झाडाला डाळिंबच येतात हे लक्षात घ्या. पपईच्या झाडाला पपईच येते हे लक्षात घ्या. आणि त्याची रचना का असते तशी ती आपण नंतर पुढे मोठे झाल्यानंतर अभ्यास करणार आहोत. परंतु आज लक्षात घ्या की आपण जे घटक अभ्यासले ते घटक तुम्ही आता मला सगळे पुन्हा सांगा. मी या ठिकाणी आता हा धडा संपवणार आहे, मात्र संपवताना हे सगळे घटक असणार आहे. काय काय आपण केलं? आपण खालपासून गेलो वरती. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं मूळ, नंतर खोड, नंतर पान, नंतर फूल आणि नंतर फळ. हे झाले वनस्पतीचे घटक. आणि या प्रत्येक घटकाचा आपण आता स्वतंत्र अभ्यास केलेला आहे. एवढा अभ्यास आता पुरेसा आहे आणि तुम्हाला तुमच्या या धड्यावरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतील मला खात्री आहे. तुम्हाला पुढच्या धड्याकरता शुभेच्छा. तोपर्यंत एकमेकांमध्ये चर्चा करून वेगवेगळी फळं, वेगवेगळी फुलं, वेगवेगळी झाडं यांचं निरीक्षण करा आणि याच्या आधारावर तुम्हाला त्याच्यात काय अभ्यासता येतं ते बघा. शुभेच्छा.